मित्रांनो नमस्कार. कायदेशीर माहिती देणाऱ्या माझ्या YouTube चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. आजचा विषय फार महत्त्वाचा आणि आवश्यक असा आहे, तो म्हणजे सोसायटीमध्ये ज्या वेळेला हस्तांतरण करायचं असतं, ट्रान्सफर करायचं असतं, तेव्हा कुठची कागदपत्रे द्यावी लागतात. सर्वप्रथम माझा सल्ला, तुम्ही सोसायटीच्या सेक्रेटरीला विचारा, बाबा तुला कुठची कागद पाहिजे. स्वतःच्या आकल्याने कुठची कागद तयार करू नका, कारण केलेली कागद जर सोसायटीच्या काही नियमानुसार ही फलाना कागद पाहिजे असं मागितली तर ते केलेलं काम वाया जाऊ शकतं. पहिला भाग. पण तरीही साधारणतः काय कागदपत्र असतात ह्याची आज आपण माहिती घेऊया. पहिली गोष्ट, जो विकतो त्या विकणाऱ्या व्यक्तीला काही अर्ज करायला लागतात. त्यातला एक भाग म्हणजे मी नवीन कोणतरी व्यक्ती आहे, त्याला मी विकू इच्छितो, त्याला मी विकतोय आणि त्याला ते शेअर हस्तांतरण करण्याच्या उद्देशाने ते मी विकतोय, त्याकरता त्याला सोसायटीला सांगावं लागतं. बऱ्याच वेळा काय होतं की सोसायटी काही विशिष्ट समूहाची असते, त्याला बाहेरचा व्यक्ती आलेला पटत नाही. मग अनेक वेळेला सोसायटीत असेही नियम असतात की जर तुम्हाला विकायची असेल आणि सोसायटीतल्या कुठच्याही सदस्याला विकत घ्यायची असेल तर त्याला फर्स्ट प्रेफरन्स दिला जातो. आणि त्यामुळे सोसायटीला हे पहिलं पत्र विकायच्या अगोदर देणं गरजेचं आहे. त्यानंतर त्या सदस्यांनी आपला राजीनामा व्यवस्थितरित्या देणं आवश्यक आहे. खरेदीदार हस्तांतरण करण्याकरता संमती पत्र मागतं. अग्रीमेंट फॉर सेल केल्यानंतर ते हस्तांतरण करता एक संमती पत्र सोसायटीचं लागतं. ती एनओसी मागणं, त्याकरता एक अर्ज लागतो. आणि जर तो लोन घेणार असेल कोणी, तर लोन अगोदर घेतलं असेल तर ते लोन ज्या बँकेकडनं घेतलंय त्या बँकेचा एक एनओसी लागतेच. जर घेतलं असेल तर कुठचंही लोन तुमच्या अंगावर नसेल तर काही संबंध. आता दुसरा भाग, जो विकत घेतोय, कारण विकत घेतो त्याला सर्वाधिक जास्त काळजी घ्यावी लागते, कारण तो येत असतो, जो विकतो त्याच्या बुटात तो येत असतो, अडचणी त्याला फेस करायच्या. पहिला भाग की त्याला 100 रुपये प्रवेश शुल्क सदस्य करता अर्ज करावा लागतो. आता अर्ज करताना बेसिकली तुम्ही जे अग्रीमेंट फॉर सेल केलेलं आहे ते अग्रीमेंट फॉर सेल केल्यानंतर प्रत्यक्ष त्या सदस्याला पूर्ण पैसे दिलेत का, म्हणजे त्या सदस्याने हे सांगायला पाहिजे की मला पूर्ण रक्कम मिळाली आहे, मला पूर्ण रक्कम मिळाली आहे, मी मुद्रांक पूर्ण व्यवस्थित भरलेला आहे आणि मला हस्तांतरण करण्याकरता मला ताबापत्र दिलेलं आहे, म्हणजे माझ्याकडे पोझिशन आलेलं आहे. हा एक भाग म्हणजे सेल डीड किंवा अग्रीमेंट फॉर सेलची कॉपी, अटेस्टेड कॉपी, नोटराइज कॉपी, त्याच्याबरोबर ताबापत्र. आणि हे आल्यानंतर काय काय गोष्टी लागतात तर त्यातलं एक म्हणजे मूळ शेअर सर्टिफिकेट त्याला दाखल करावं लागतं. आणि विकत घेताना मूळ शेअर सर्टिफिकेट वरती शेवटचं नाव ज्याच्या नावावरती आहे त्याच्याकडनं त्यांनी विकत घेतलं की नाही ते महत्वाचं येतं. त्यानंतर साधारणतः जर हे खरेदी विक्री हे पैसे देऊन असेल तर हे सगळ्या गोष्टी आल्या. समजा पैसे देऊन नसेल, समजा मी माझ्या मुलाला गिफ्ट करतोय तर माझी एनओसी लागते आणि गिफ्ट डीड लागतं. जर माझ्या वडिलांच्या नावे फ्लॅट आहे, वडील वारले आणि मला उर्वरित जे वारस आहेत त्यांनी मला हक्क सोडपत्र दिले, रिलीज डीड केले, तर ते रिलीज डीड त्याची कॉपी, किंवा हयातीत गिफ्ट केलं असेल तर गिफ्ट डीड, वारल्यानंतर रिलीज केलं तर रिलीज डीड. जर मी हायकोर्टकडनं विलचं प्रोबेट केलं असेल तर ते प्रोबेट, तर विलच नसेल तर लेटर ऑफ ऍडमिनिस्ट्रेशन केलं असेल तर ते एलए, त्याची कॉपी. या सगळ्या जर खरेदी विक्री नसेल आणि हे जर इंटरनल ट्रान्सफर असेल तर ह्या गोष्टी देणं गरजेचं आहे. त्याचबरोबर एक इंडेमनिटी द्यावी लागते की कुठच्याही प्रकारचं समजा काही नुकसान झालं, याने कुणीतरी काउंटर क्लेम केला सोसायटीला, तर त्या काउंटर क्लेमच्या याला जे काही केसचा खर्च येईल, जे काही खर्च, तो खर्च मी पूर्णपणे भोगीन, त्याकरता एक इंडेमनिटी बॉन्ड. त्यानंतर एक ऍफिडेव्हिट की जी काही कागदपत्र देतो ती सगळी खरी आहेत. आणि ट्रान्सफर शुल्क, आता हाऊसिंग सोसायटीचं हस्तांतरण करता जास्तीत जास्त प्रीमियम जे आहे, हस्तांतरण प्रीमियम ट्रान्सफर फी ही 25,000. त्याच्या वर सहसा ट्रान्सफर फी सोसायटीने घेतलीच कामाने, घेताच कामाने. पण साधारणतः कमी पण रक्कम असू शकते, पण जी ट्रान्सफर फी आहे ती पण तुम्हाला विहित वेळेत भरायला पाहिजे. अंडरटेकिंग द्यावं लागतं काही ठिकाणी
की जिथे SRA स्कीम्स आहेत त्याच्यात की मला माझं मुंबईमध्ये 500 स्क्वेअर फूटपेक्षा जास्त कुठे इतर घर नाही, हेही एक प्रकार असतो. तर या जे काही कागदपत्र आहेत ती कागदपत्र तुम्हाला सोसायटीत दाखल करायला पाहिजे, वेळेत दाखल करायला पाहिजे. आणि मग सोसायटी त्यांच्या रितसर कमिटी मीटिंगमध्ये ते तो अर्ज आणि ती सगळी पत्र ठेवून किंवा त्यांच्या लिगल ऍडवायझरला विचारून त्याचा सल्ला घेऊन त्याच्यावरती हस्तांतरणाची परवानगी घेते आणि मग तुम्हाला शेअर सर्टिफिकेटवरती नाव चढवून मिळतं आणि अशा तऱ्हेने तुमच्या नावावरती ते फ्लॅट हस्तांतरित होतो. मग तुम्ही इलेक्ट्रिक बिल बदला, तुमच्या नावावरती आधार काढा, सगळ्या गोष्टी त्यानंतर ट्रान्सफरच्या तुम्ही विहित करू शकता. मला असं वाटतं की आजचा विषय होता की सोसायटी फ्लॅट जर हस्तांतरण करायचं झालं, भले वारलेल्यामुळे असेल, विकत घेतलेल्यामुळे असेल, गिफ्ट केल्यामुळे असेल किंवा रिलीज केल्यामुळे असेल, अशा वेळेला काय काय कागदपत्रे द्यावी लागतात, थोडक्यात मी तुम्हाला माहिती दिली. तुम्हाला ती नक्कीच आवडली असेल अशी खात्री बाळगतो. पुढच्या व्हिडिओमध्ये असंच काहीतरी घेऊन येईल. तिथपर्यंत इथेच थांबतो. धन्यवाद.